नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्याच वाटीने यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे. तुम्ही ते जाड रवासुद्धा वापरू शकता. आता पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. पाव चमचा हळदी पावडर घालूयात. पाव चमचा गरम मसाला घालूया. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. यावरनं अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं. इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे. तुम्ही बघून घ्या याची थिकनेस अशा पद्धतीची आहे. आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी इथे मी वापरलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी आणि हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे. बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचे काप घालायचे आहे. 2 चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे. 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालायच्या. 3 हिरवी मिरची घालायची. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे चटणी छान चटपटीत तयार होते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 वाटी कोथिंबीर घालायची. थोडंसं पाणी घालायचं आणि चटणी आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायची आहे. इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे. पण ही चटणी आणखी चविष्ट तयार होण्यासाठी हिला आपण तडका देऊन घेऊया. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घातलं. तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आणि ही फोडणी छान 1 ते 2 सेकंद तेलावरती परतून घेतली. गरम गरम फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि चटणी मिक्स करून घ्यायची आहे. तयार झाली इथे आपली ओल्या नारळाची चटपटीत अशी ही चटणी. चवीला अगदी छान लागते. अशी ही खोबऱ्याची चटणी चपातीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत आणि डोस्यासोबत खूप छान लागते. आता इथे आपली चटणी तयार झाली आणि इथे आपलं जे बॅटर आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे. आता यापासून आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला. याला तेल लावून घ्यायचं आहे. आता डोस्याचं 2 पडी बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. हा डोसा आपल्याला एका साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. डोसा एका साईडने भाजत आला की वरची बाजू अशा पद्धतीने याची कोरडी होते. यावरती आपल्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि डोस्याच्या कळा देखील आपल्याला अशा पद्धतीने उलथण्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि हा डोसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. बघू शकता छान अशी एका साईडने या डोस्याला जाडी पडलेली आहे. आता डोस्याची दुसरी साईड देखील आपण भाजून घेऊया. इथे मी हा डोसा दोघी साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. तयार झाला इथे आपल्या चवीला अगदी भन्नाट लागणारा हा गव्हाच्या पिठाचा डोसा. चवीला अगदी छान लागतो आणि मस्त असा जाडेदार तयार होतो. हे डोसे दिसायला एवढे सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला अगदी अप्रतिम लागतात. लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढे चविष्ट हे डोसे तयार होतात आणि मस्त असे जाळेदार, मऊ आणि स्पंजी असे बनतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये जाड रवा घालून घ्यायचा आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा. आता यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा वेलची पावडर घालूया. 2 चमचे ओल्या नारळाचे काप घालायचे आहे. तुम्ही ते सुका खोबऱ्याचे कापसुद्धा वापरू शकता आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी असं थोडं थोडं घालायचं म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं. इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या. आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे. यापेक्षा जास्त सैल हे बॅटर ठेवायचं नाही. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर बघू शकता बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे.
जर तुमचं बॅटर यापेक्षा खूप घट्ट झालं असेल तर यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही पाणी घालू शकता. आता यामध्ये पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे. असा बेकिंग सोडा घातल्यामुळे हा पदार्थ हलका फुलका तयार होतो आणि मस्त असा स्पंज आणि सॉफ्ट बनतो. बॅटर तयार झालेला आहे. आता लगेच यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं. यामध्ये आता आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही ते तेलसुद्धा वापरू शकता, पण तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. आता तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे. आता या आप्प्यांवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे आप्पे गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे आहे. 5 मिनिटानंतर बघू शकतात आप्पे मस्त टम्म फुगून वर आलेले आहे. आप्प्यांना छान जाळी पडलेली आहे. आता आपण हे आप्पे पलटी करून घेऊया. बघू शकता छान असे खरपूस एका साईडने हे भाजले गेले. अशाच पद्धतीने सर्व आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी साईड देखील आपल्याला आप्प्यांची भाजून घ्यायची आहे. इथे मी हे आप्पे दोघी साईडने चांगले भाजून घेतले. आता आपण यांना काढून घेऊया. तयार झाले इथे आपले गव्हाच्या पिठाचे गोड आप्पे. चवीला अगदी छान लागतात. मस्त छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असे तयार होता. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपल्याला कच्चंच वापरायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे सर्व जिन्नस आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ 5 मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम करून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे. जिरं फुलल्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्यांचे काप यामध्ये घालत आहे. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद तेलावरती छान परतून घ्यायचे. असे याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 छोट्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपण गुलाबी रंगावरती अशा पद्धतीने परतून घेऊया. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. इथे मी पाव कप बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घातली, पाव कप किसून घेतलेलं गाजर घातलं आणि पाव कप इथे मी मकीचे दाणे घातलेले आहे. आता या सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यावरती 5 मिनिटं झाकण ठेवूयात आणि वाफेमध्ये आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी या भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे भाज्या तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही. इथे मी या भाज्या 5 मिनिटं छान वाफेमध्ये शिजवून घेतलेल्या आहे. आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला वापरायचं आहे. आता इथे आपलं गव्हाचं पीठ सुद्धा रेस्ट झालेलं आहे आणि हे मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चीजचं क्यूब किसून घालायचं आहे. असं चीज किसून घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो आणि लहान काय मोठे सुद्धा हा पदार्थ आवडीने खातील, इतका चविष्ट लागतो. आता लगेच आपण नाश्ता तयार करायला घेऊया. लिंबाच्या साईज एवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे हातामध्ये आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण याला लाटून घेऊया. ज्या पद्धतीने आपण पुरी लाटून घेतो तशाच प्रकारे याला लाटून घ्यायचं आहे. इथे आपण हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे, त्यामुळे पुरी लाटताना पिठाची गरज पडत नाही. आता पुरी अशी लाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 3 चमचे स्टफिंग घालून घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करून घेतो तशाच पद्धतीने याच्या आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम तशाच पद्धतीने. हे बघा अशा प्रकारे अशा याच्या प्लेट्स तयार करून घेतल्यानंतर हे जे स्टफिंग आहे ते थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचं. आता आपण याला पॅक करून घेऊयात. एक्स्ट्राचा जो पोर्शन आहे तर तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि थोडंसं बोटाने याला प्रेस करून घ्यायचं. आता आपण याला थोडंसं हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. अगदी छान असा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि दिसायलाही अप्रतिम दिसतोय.
आता आपण याला भाजून घेणार आहोत, तर त्यासाठी तव्यावरती आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचे. तुपाऐवजी तुम्ही ते तेलाचा वापर सुद्धा करू शकतात, पण तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. आता तूप छान गरम झाल्यावरती हा जो नाश्ता आहे तो आपण तव्यावरती ठेवूया. याला आपल्याला एका साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. अशाच पद्धतीने दोघी साईडने इथे मी याला भाजून घेतलेला आहे. इथे मी हा नाश्ता दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला या नाश्त्याच्या चारही कडा अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत. नाश्त्याची एक साईड भाजून झाल्यानंतर दुसरी साईड सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे आणि याला देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी चारही बाजूंनी हा नाश्ता छान भाजून घेतलेला आहे. आता आपण याला काढून घेऊयात. हा नाश्ता चवीला तर एवढा छान तयार होतो, तुम्ही पिझ्झा आणि बर्गर सुद्धा विसरून जाल, एवढा चवीला मस्त हा नाश्ता लागतो. लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढा टेस्टी हा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही हा नाश्ता मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकतात. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त पाण्यामध्ये गूळ विरघळून घ्यायचा. गूळ पाण्यामध्ये छान विरघळलेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. नंतर वापरायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी हे पीठ घेतलेलं आहे. आता त्याच वाटीने यामध्ये आपल्याला पाव वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा बडीशेपची पावडर घालायची आहे. पाव चमचा आपल्याला सुंठ पावडर यामध्ये घालायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता या पिठाला मोहन देण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. इथे मी हे तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता हे तूप आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. असे या पिठामध्ये मोहन घातल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो. आता हे तूप फार गरम आहे, त्यामुळे आपल्याला चमच्याने सुरुवातीला याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर हाताने अशा पद्धतीने आपल्याला हे तूप पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असं हे पीठ पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आहे आणि याची अशा पद्धतीची मूठ तयार करून बघायची आहे. अशी पिठाची मूठ बांधली गेली तर समजायचं तुपाचं मोहन पिठामध्ये अगदी परफेक्ट झालं आहे. आता हे गुळाचं पाणी आपल्याला थोडं थोडं या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा अगदी घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आज आपण गुळाच्या खुसखुशीत कापण्या बनवणार आहोत. तर कापण्या बनवण्यासाठी आपल्याला हे जे पीठ आहे तर ते छान घट्ट मळून घ्यायचं आहे. जर आपण हे पीठ सैल मळलं तर कापण्या आतून मऊ राहतात आणि त्या छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे हे पीठ जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं. इथे मी हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे आणि आपण गूळ आणि जे पाणी घेतलं होतं ते प्रमाण अगदी परफेक्ट यामध्ये झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही, नाहीतर हे पीठ खूप कडक होतं. 5 मिनिटं झालेले आहे आणि इथे मी हे पीठ रेस्ट करून घेतलेलं आहे. आता पिठाचे आपल्याला मोठे मोठे 3 गोळे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे. आता आपण याला लाटून घेऊयात. त्यासाठी इथे मी पोळीपाट घेतला आहे. आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. आपण नेहमीप्रमाणे जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. इथे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे. अशी खसखस घातल्यामुळे कापण्यांना चव खूप छान येते आणि कापण्या दिसायलाही छान दिसतात. आता पुन्हा थोडंसं लाटण्याने यावरती लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून जी खसखस आहे तर ती पूर्ण चपातीला चिटकून बसेल. दुसऱ्या साईडने देखील आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे आणि पुन्हा याला थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. इथे मी चपातीच्या दोघी साईडने छान खसखस लावून घेतलेली आहे. इथे आपली ही चपाती तयार झालेली आहे. तुम्ही याची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. अशी आपण चपाती तयार करून घेतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती ठेवायची आहे. आता लगेच आपण या कापण्या कट करून घेऊयात. इथे मी डायमंड शेपमध्ये कापण्या कट करून घेणार आहे. तुम्ही चौकोनी शेपमध्ये सुद्धा यांना कट करून घेऊ शकता. अशा या कापण्या डायमंड शेपमध्ये कट करून घेतल्यामुळे काजू कतलीसारख्या दिसतात आणि दिसायला छान दिसतात. त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घेतल्या.
कापण्या कट करून झाल्या आहे. आता मी तुम्हाला यातील एक कापणी दाखवत आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी ही कापणी तयार झाली आहे. आता या कापण्या आपल्याला अशा पद्धतीने प्लेटवरती काढून घ्यायच्या आहे आणि लगेच याला तळायला घ्यायचं आहे. त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता या कापण्या आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आहे. कापण्यांची एक साईड फ्राय झाल्यावरती कापण्या पलटी करून घ्यायच्या आणि दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. इथे मी या कापण्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतल्या. आता आपण यांना काढून घेऊया. इथे मी या कापण्या थोड्याशा हलक्या रंगावरती काढून घेत आहे, कारण कापण्या अशा तेलामधून काढल्यानंतर सुद्धा त्यांची कुकिंग प्रोसेस चालूच असते. इथे मी या सर्व कापण्या फ्राय करून घेतलेल्या आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कापण्यांची जी कुकिंग प्रोसेस असते ती चालूच असते, त्यामुळे तुम्ही बघू शकतात कापण्यांना रंग थोडासा डार्क आलेला आहे. या कापण्या चवीला तर अगदी छान लागतात. मस्त छान क्रिस्पी आणि खुसखुशीत अशा या कापण्या तयार झालेल्या आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. गुळाचा पाक करायचा नाही, फक्त पाण्यामध्ये गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. इथे मी हा गूळ पाण्यामध्ये छान विरघळून घेतलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर वापरायला घ्यायचं आहे. आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशेप पावडर घालून घ्यायची आहे. 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे. 1 चमचा खसखस घालायचे आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतले. जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलं होतं ते थोडं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं थोडं पाणी घातल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार होतं. आता यामध्ये उरलेलं देखील आपल्याला हे गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे गुळाचं पाणी घालून घेतल्यानंतर मला असं वाटतं यामध्ये आणखी पाणी बसेल, कारण गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवरती अवलंबून असतं. यामध्ये पाणी थोडंसं कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं. आता यामध्ये मी अर्धी वाटी यात पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घेतलं. इथे आज आपण या मिश्रणापासून गुलगुले बनवणार आहोत, तर असंच आपल्याला थोडंसं सैल हे मिश्रण हवं आहे. थिकनेस बघून घ्या, इतपत सैल हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. आता हे मिश्रण देखील आपल्याला 5 ते 6 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. असं याला फेटून घेतल्यामुळे हे मिश्रण हलकं फुलकं होतं. यामध्ये हवेचे कण भरले जातात आणि यापासून आपण जे गुलगुले बनवणार आहोत ते हलके फुलके तयार होतात आणि मस्त छान स्पंज आणि सॉफ्ट बनतात. इथे मी हे मिश्रण 5 ते 6 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलेलं आहे. आता यापासून आपण गुलगुले बनवायला सुरुवात करूया. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, हे बघा अशा पद्धतीने, आणि आपल्याला असे हे गुलगुले तेलामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलंय. तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे गुलगुले तुम्ही तेलामध्ये घालून घेऊ शकता. आता हे गुलगुले आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहे. गुलगुले फ्राय होत असताना तुमच्या लक्षात आलं असेल या गुलगुल्यांची साईजसुद्धा डबल झालेली आहे आणि गुलगुले छान टम्म फुगलेले आहे. इथे मी हे गुलगुले क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावर छान फ्राय करून घेतले. आता आपण यांना काढून घेऊया. तयार झाले इथे आपले मस्त स्पंज आणि सॉफ्ट असे हे गुलगुले. चवीला अगदी छान लागतात आणि आतून मस्त स्पंज आणि सॉफ्ट असे तयार होतात. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त आपल्याला गूळ हा पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. आता हा गूळ पाण्यामध्ये विरघळलेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गुळाचं पाणी आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून गुळामधील जो कचरा आहे तर तो निघून जाईल. आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं, नंतर वापरायला सुरुवात करायची. एका परातीमध्ये 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि हे छान मिक्स करून घेतलं.
आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यावरती थोडं थोडं या पिठामध्ये घालायचं आणि याचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मोडून घ्यायचा आहे. इथे आपण गुळाची पुरी बनवणार आहोत, तर नेहमीप्रमाणे आपण जसं पुरीसाठी पीठ मळून घेतो तसंच आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. कारण जर सैल पीठ असेल तर पुरी तेलामध्ये घातल्यानंतर फुगत नाही आणि जर पीठ घट्ट मळलेलं असेल तर पुरी छान तेलामध्ये घातल्यानंतर टम्म फुगते. इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि याचा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण पुरी बनवायला सुरुवात करूयात. आता थोडंसं पोळी पाटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती हा तयार करून घेतलेला उंडा ठेवायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे, त्यामुळे पुरी लाटताना अजिबात पिठाची गरज पडत नाही. आता पुरी इथे मी लाटून घेतलेली आहे. लगेच आपण हिला फ्राय करायला घेऊया. पुरी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण पुरी सोडूया. तुम्ही बघू शकता आहेत तेलामध्ये पुरी घातल्यानंतर छान टम्म फुगलेली आहे. आता पुरीची एक साईड फ्राय झालेली आहे, हिला पलटी करून घ्यायचं आणि दुसरी साईड देखील हिची फ्राय करून घ्यायची. पुरीचं पीठ असं घट्ट मळून घेतल्यामुळे सर्व पुऱ्या अशाच टम्म फुगल्या जातात, त्यामुळे पीठ हे घट्ट मळून घ्यायचं. आता ही फ्राय करून घेतलेली पुरी आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकतायत अगदी छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत ही पुरी तयार झालेली आहे आणि मस्त टम्म फुगलेली आहे. इथे मी सर्व पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकतात सर्वच पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहे आणि ही गुळाची पुरी चवीला छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 7. पदार्थ तयार करण्यासाठी 2 ग्लास मी कढईमध्ये पाणी घालून घेतलं. यामध्ये एक छोटा लिंबाचा आपल्याला तुकडा घालून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपली जी कढई असते तर ती खराब होत नाही. आता या पाण्याला छान उकळ आल्यानंतर यावरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे. यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करून घ्यायच्या आहे. इथे मी 1 वाटी फ्लॉवर यामध्ये घालत आहे, 1 वाटी वाटाणे घालायचे आहे, पाव वाटी गाजर घालायचं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे. आता या भाज्या आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायच्या आहे. यावरती झाकण ठेवूयात आणि या भाज्या आपल्याला वाफेवरती अशा पद्धतीने छान शिजवून घ्यायच्या आहे. इथे मी या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहे. आता आपण या भाज्या चेक करून घेऊयात. तुम्ही बघू शकतात अगदी छान मऊ अशा या भाज्या शिजल्या गेलेल्या आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि या भाज्या आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया. आता या भाज्या आपल्याला छान मॅश करून घ्यायच्या आहे. हे बघा अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला या सर्व भाज्या व्यवस्थित छान बारीक मॅश करून घ्यायच्या आहे. आता याला मी छान मॅश करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला यात बेसन पीठ घालायचं आहे. हा पदार्थ अगदी छान चटपटीत तयार होण्यासाठी यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे, पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे, पाव चमचा हळदी पावडर घालूया, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे, 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आणि 1 वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरऐवजी तुम्ही ते पालक किंवा मेथीसुद्धा वापरू शकता. आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यात पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्ये सुरुवातीला याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ तयार करून घेतो तशाच थिकनेसचं आपल्याला हे पीठ अशा पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपलं तयार झालं. यापासून आपल्याला पराठा तयार करून घ्यायचा आहे. ज्या साईजचा तुम्हाला पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि त्याचा अशा पद्धतीने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण याला लाटून घेऊया. आता हा तयार करून घेतलेला उंडा आपल्याला गव्हाच्या पिठामधून अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे. इथे आज आपण पावभाजी पराठा तयार करणार आहोत. हा पराठा तर इतका चविष्ट तयार होतो, लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील, एवढा मस्त लागतो. आता हा पराठा मी छान लाटून घेतलाय. आता आपण याला भाजून घेऊयात. त्यासाठी तवा छान गरम करून घेतलाय. आता हा पराठा तव्यावरती घालायचा आहे. पराठ्याची एक साईड थोडीशी भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने यावरती तूप घालायचं आहे आणि पराठ्याला छान लावून घ्यायचं आहे.
तुपाऐवजी बटरचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. एक साईड छान भाजून झाली पराठ्याची, याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि मस्त असा दोघी बाजूंनी हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा. इथे मी हा पराठा छान दोघी साईडने छान भाजून घेतलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. तयार झाला इथे आपला हा पावभाजी पराठा. चवीला एवढा चविष्ट तयार होतो. जर तुम्ही एकदा बनवला तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही हा पराठा बनवाल, इतका मस्त बनतो. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.